त्यानंतर बातमी आहे पोलिसांनी पत्रकाराला केलेल्या धक्काबुक्कीची। लालबागच्या राजाच्या दरबारात काल पोलिसांनी पत्रकाराला धक्काबुक्की केली। पोलिसांचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। एका वृत्तवाहिनीचे पत्रकार उदय जाधव यांना सहाय्यक पोलीस आयुक्त अजय पाटणकर यांनी ही धक्काबुक्की केली आहे। जाधव हे काही विचारण्यासाठी पाटणकर यांच्याकडे गेले असता त्यांनी ऐकून घेण्याऐवजी या पत्रकाराला जोराचा धक्का दिला आणि ढकलून दिलं। खरं तर लालबागच्या राजाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे आणि या सगळ्याचं नियोजन करताना धक्काबुक्की झाल्याचं प्रकरण काल समोर आलं होतं आणि आता पोलिसांनी पुन्हा एकदा पत्रकारांना धक्काबुक्की केली आहे। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आहेत, आपल्यासोबत आहेत। अक्षय, नेमकं काय झालं होतं, का पोलीस असं वागले? विलास, काल सायंकाळी 7च्या सुमारासली ही गोष्ट आहे। उदय जाधव हे एका खासगी वाहिनीचे पत्रकार आहेत आणि ते त्या ठिकाणी लालबागच्या राजाचं कव्हरेज करण्याकरता गेले होते। कव्हरेज दरम्यान पत्रकारांसाठी जी जागा आतमध्ये जाण्यासाठी करण्यात आलेली आहे, या जागेवरनं जाण्यास काही पोलीस कॉन्स्टेबल्सनी बजाव घातला, त्यांना जाण्यास परवानगी दिली नाही आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आमचे त्या ठिकाणी सिनियर्स आहेत त्यांच्याशी संपर्क साधा। आणि उदय जाधव जेव्हा सिनियर्स त्या ठिकाणी ड्युटीवर उपस्थित होते, एसीपी अजय पाटणकर यांना ते विचारायला गेले की आणि विचारताना आपण आपल्या दृश्यात सुद्धा बघू शकतो, त्यांनी त्यांच्याकडे असलेलं मंडळाचं आणि त्यांच्या वृत्तवाहिनीचं दोन्हीही ओळखपत्र दाखवले आणि त्यांनी विनंती केली की या ठिकाणी आतमध्ये मला कव्हरेजचं काम असल्यामुळे तुम्ही मला आतमध्ये सोडण्यात यावं। मात्र पोलिसांनी त्यांची कुठलीही बाब ऐकून न घेता थेट धक्का मारला आणि सोबत तू कोणीही असो, आम्हाला त्याचं काही लेनदेन नाही, अशा प्रकारची भाषा केली। काल रात्री उशिरापर्यंत या सगळ्या प्रकरणी तक्रार दाखल व्हावी यासाठी उदय जाधव यांनी प्रयत्न केले, मात्र काळाचौकी पोलिसांनी या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल करून घेतलेली नाही अद्यापही। सोबतच या सगळ्या प्रश्नावर आज पत्रकारांचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेईल। सोबतच पत्रकारांचं एक शिष्टमंडळ पोलीस आयुक्त यांची सुद्धा भेट घेईल आणि या संपूर्ण संबंधित एक काहीतरी तोडगा काढावा। आणि अशा पद्धतीची उर्मटपणाची वागणूक जर पोलिसांकडूनच होत असेल तर ते पत्रकारांना होत असेल, सर्वसामान्य जनतेला होत असेल, तर नेमका नागरिकांनी विश्वास कुणावर ठेवायचा हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी विलास उपस्थित होतो। कारण त्याच आधी 2 दिवस आधीची गोष्ट जर बघितली तर लालबागच्या राजाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सुद्धा बरोबर हे वारंवार घडतंय त्या ठिकाणी आणि हे घडू नये याच्यासाठी आता सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे। मग तिथले ते कार्यकर्ते असतील किंवा पोलीस असतील, ह्या सगळ्यांनीच थोडं भान बाळगणं देखील गरजेचं आहे।